विविध सामाजिक उपक्रम राबवून सीबीडी विभागातील नागरिकांशी आपुलकीचे संबंध जोपासत शाश्वत जनपरिचय निर्माण करणारे अशोक गुरखे यांनी सीबीडी प्रभाग क्रमांक 102 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला। मी प्रभाग क्रमांक 102 मधून फॉर्म भरलाय। ह्या येथील सर्व जनतेशी मी गेल्या 30 वर्षे याच्यामध्ये काम करत सीबीडी विभागामध्ये काम करत आहे। शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक ह्या सर्व याच्यामध्ये मी काम केलेलं आहे। लोकांशी परिचित आहे। लोकांना मी एवढंच आवाहन करेन की चांगल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या। कोण उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा उमेदवार किती लोकांपर्यंत पोहोचतो, सकाळी सुखदुःखात कोणाचे असतो, रोज त्यांच्याशी कॉन्टॅक्ट किती येतात आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकांनी जागरूकपणाने मतदान करावं आणि भरघोस मताने मला खात्री आहे की लोक मला ह्या सगळ्या माझ्या एवढ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी केलेल्या कामाचं मला पाठबळ देतील, मला निवडून देतील अशी मला खात्री आहे। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांनी उपस्थिती दर्शवली। कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन बेलापूर विभाग कार्यालय। सर्वांना सामाजिक सेवेतून परिचित असणारे आणि प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईत दांडका संपर्क ठेवणारे माजी स्थायी समिती सभापती डॉक्टर जयाजीनाथ यांनी सीबीडी प्रभाग क्रमांक 104 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी उपस्थिती दर्शवली। कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन बेलापूर विभाग कार्यालय। गेली 12 वर्षे विविध समाज प्रबोधनात्मक माध्यमातून बेलापूर व सभोवताल परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दर्शविणाऱ्या समाजसेविका ज्योती पाटील यांनी बेलापूर प्रभाग क्रमांक 106 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक तसेच प्रभागातील स्थानिक राष्ट्रवादी नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन बेलापूर विभाग कार्यालय। सामान्य कार्यकर्ता ते नवी मुंबई परिवहन समितीचे सभापतीपद असा सामाजिक आणि राजकीय अनुभवी प्रवास करणारे समाजसेवक गणेश म्हात्रे यांनी किळूर प्रभाग क्रमांक 111 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला। या नवी मुंबईचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 111 मधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज दाखल करत असताना मी नागरिकांना एकच आवाहन करेन की सर्व धर्म समभावाने कुठलंही जातीपातीचं राजकारण न करता प्रभागातून सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा चांगला असा विकास घडवूया। 111 प्रभागातील सर्व नागरिक सुज्ञ, सुशिक्षित आणि खरोखर चांगले नागरिक मला लाभलेले आहेत आणि त्या नागरिकांना चांगल्याची जाण आहे। आपल्याला अपेक्षित असा प्रभागाचा विकास करीन, आपण मला साथ द्यावी असं मी त्यांना आवाहन करतो। या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे तरुण तडफदार आणि सर्वांचे लाडके महापौर सागर नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली। कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन बेलापूर विभाग कार्यालय। ह्या जनसेवेचा विकास प्रभागाचा असा नव्या प्रगतीचा संकल्प उराशी बाळगून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तरुण तडफदार युवा नेतृत्व असणाऱ्या विशाल डोळस यांनी प्रभाग क्रमांक 108 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 108 मधनं फॉर्म भरलेला आहे आणि मी प्रभागातील नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो की आजवर 10 वर्ष आपल्याला जी निराशा हाती लागलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांना सार्थक ठरून त्यांना साजेशी अशी कामं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आधुनिक संकल्पनातून मी निरनिराळ्या प्रकारे आपल्या विभागात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सहकार्याने आपला प्रभाग आधुनिक पद्धतीचा प्रभाग अशा धोरणाचा अवलंब करून संपूर्ण प्रभागामध्ये विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर आमच्या विभागातील जे तरुण आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगार, महिलांसाठी स्वयंरोजगार, आपल्या विभागात जी टॉयलेटची दुरावस्था आहे म्हणजे व्यवस्थाच नाही आहे, तर तो जो महत्त्वाचा प्रश्न आहे हा सर्वात प्रथम अगोदर हा मार्गी लावला जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की विभागातील सर्वच नागरिक, तरुण, महिला मंडळ आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांचा पाठबळ मला आहे। त्याचबरोबर गणेश नाईक साहेबांनी या नवी मुंबईचा विकास केला आहे
त्या माध्यमातून मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 108मधून जरूर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे. मी आपणास ग्वाही देतो. या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांनी तसेच प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. नवी मुंबई राष्ट्रवादी ओबीसी सेलचे विद्यमान अध्यक्ष, अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वपक्षीय संबंध जोपासून सक्रिय समाजसेवक अशी पंचक्रोशीत ख्याती असणारे विनोद म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक 110 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे तरुण तडफदार, सर्वांचे लाडके महापौर सागर नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली. आपलं शहर हे धर्मजात वर्ण पंथ भेद या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक शांततेचं शहर लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्याची ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाताला एकच आहे की आम्ही कोणाला फोर्स वगैरे करणे, दादागिरी नाही, तर प्रेमाने सांगतो की तुम्ही आमच्या कार्याची दखल घ्या, त्या ठिकाणी तुलना करा की ते दुसऱ्या नेतृत्वाने काय केलं ते बघा, आपण या ठिकाणी काय केलं ते बघा. शिक्षण असो, आरोग्य असो, योजना असो, रस्ते, फुटपाथ, गटर असो, पाणी असो, या सर्व क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी निघून गेलेलो आहोत. आणि या पुढच्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहर हे डेव्हलप शहर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. नवी मुंबई शहराचा जो विकास केला आहे तेच घेऊन त्या ठिकाणी पुढे जाते आणि त्यावरती पुन्हा नागरिक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसवरती भरोसा ठेवतील आणि मागील महापालिकेच्या इलेक्शनपेक्षा अधिक चांगला रिझल्ट तुम्हाला या महापालिकेमध्ये बघायला भेटेल, यामध्ये माझा पूर्ण विश्वास आहे. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. शिवसेना प्रणित युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सोबत युवा सेना बांधणीसाठी कार्यरत असणारे व प्रभागातील युवक वर्गातच नव्हे तर प्रत्येक घटकासोबत सकारात्मक संबंध प्रस्थापित करणारे प्रितेश पाठारे यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 104 मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. प्रितेश भारत पाठारे 104 प्रभाग क्रमांक, तिकडनं मी उमेदवारी अर्ज भरले अपक्ष. तिकडे युवा वर्ग बऱ्यापैकी आहे. माझं शिक्षण वगैरे सगळं त्याच एरियामध्ये झालेलं आहे आणि तिकडे मी वॉर्डामध्ये कामंसुद्धा केलेली आहे. वॉर्डाचे हाल खूप खराब आहेत. नगरसेवकांनी किंवा विरोधकांनी त्यावेळेला तेवढी कामं नाही केलीत, म्हणून मी अपक्ष म्हणून माझी इच्छा आहे की मी तिकडनं लढू आणि मी जिंकून येईन असा मला विश्वास आहे. प्रितेश पाठारे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील इतर पक्षीय उमेदवारांना आव्हान उभे राहिले आहे. कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. समाजकारणाची सकारात्मक जाण असणाऱ्या सुवर्णलता देवानंद रंगारी यांनी सीबीडी प्रभाग क्रमांक 103 मधून भाजपा शिवसेना युतीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक 103 हा शेड्यूल कास्ट म्हणून रिझर्वेशन महानगरपालिकेचं आल्यानंतर आम्ही आमच्या इकडचे स्थानिक सुवर्णलता देवानंद रंगारी यांना भाजपतर्फे उमेदवारी भेटली. आज सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने तो फॉर्म भरला आणि याच्या उत्साहामध्ये भाजप, शिवसेना, RPI, रासप या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड भरभरून प्रतिसाद दिला व 103 मध्ये भाजपचा विजय हा निश्चित त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. या प्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. ज्येष्ठ समाजसेविका तसेच महिलांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारतीताई कोळी यांनी दिवाळेगाव प्रभाग क्रमांक 105 मधून शिवसेना भाजपा युतीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 105 दिवाळी आणि शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवार आव्हान करणार सगळ्यांना विश्वासाने मला वोटिंग मतदान करावं. या प्रसंगी युवा जिल्हा प्रमुख अभिमन्यू कोळी तसेच प्रभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारण, 20% राजकारण ही जनसेवेची आज्ञा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक विकास प्रणाली प्रभागात रुजवण्यासाठी प्रथम महिला विरोधी पक्षनेत्या सरोज रोहिदास पाटील यांनी प्रभाग क्रमांक 101 मधून शिवसेना भाजपा युतीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मी आज शिवसेना भाजप युतीच्या पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 101 याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रभाग क्रमांक 101 या वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता जसं पाहायला गेलं
अर्थात अत्याधुनिक शहर हवं आहे सर्वांना, तर त्यानुसार मी प्रभागातील नागरिकांच्या म्हणजे त्यांच्या संमतीने जसं प्रभागाचा विकास त्यांना हवा आहे त्यांच्या मानसिकतेप्रमाणे मी त्या प्रभागाचा विकास करणार आहे. आणि आज आपण जर पाहाल तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने तसेच आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांची जी विकास प्रणाली आहे ती माझ्या प्रभागात राबवण्यासाठी मी प्रथम प्रयत्नशील राहणार आहे. त्याचप्रमाणे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्यांनी सांगितलेले आहे की समाजकारणच करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आम्ही प्रथमतः समाजकारणाला महत्त्व देणार आहे. या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख रोहिदास पाटील तसेच प्रभागातील बहुतांश महिला वर्ग आणि शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर वॉर्ड. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळ माजी उपसभापती व जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या समाजसेविका राजश्री कातकरी यांनी लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 101 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रचंड जल्लोषात दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 101 मधून आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मला मिळालेली आहे. तर खरोखरच जे प्रभागाचे आपले जे जनता आहे त्यांचे एक काम करण्याची संधी मला उपलब्ध झाली आणि त्या संधीचा लाभ मी नक्कीच करेन. या प्रसंगी स्थानिक राष्ट्रवादी नेते अशोक भाऊ पाटील व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. दिवाळे गावचे पोलीस पाटील व गेली 35 वर्षे समाजसेवेत निस्वार्थीपणे सक्रिय असणारे चंद्रकांत अनंता पाटील यांनी लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळे गाव प्रभाग क्रमांक 105 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रचंड जल्लोषात दाखल केला. प्रभाग क्रमांक 105 आणि राष्ट्रवादीच्या तर्फे अर्ज भरलेला. नागरिकांना आवाहन करतो का आपण ज्या विभागात जवळजवळ 30 ते 35 वर्ष काम करत आहोत, मी त्या गावचा पाटील आहे आणि समाज कार्यकर्ता आहे, या नात्याने लोक आम्हाला प्रतिसाद देतील. या प्रसंगी स्थानिक राष्ट्रवादी नेते जेडी कोळी व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. ज्येष्ठ समाजसेवक दीपक रघुनाथ पवार यांनी भाजपा शिवसेना युतीतर्फे प्रतिष्ठित नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या प्रभाग क्रमांक 107 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 107 प्रभागातून फॉर्म भरलेला आहे आणि भाजपातर्फे फॉर्म भरलेला आहे. नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील माझ्या प्रभागातल्या त्या मी सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. पालिकेच्या काही समस्या असतील, त्यांच्या दुसऱ्या आणखीन अन्य काही समस्या असतील त्या सगळ्या माझ्या प्रभागातल्या लोकांना मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. मला या प्रभागातून बहुमताने लोक निवडून देतील असा मला ठाम विश्वास आहे. या प्रसंगी भाजपा पदाधिकारी श्रीराम घाटे, रविशंकर अय्यर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आशीर्वादाने तसेच माजी नगरसेवक तथा शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व विलासराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल अभियंता असणारे धनाजी शिवाजी खराडे यांनी प्रभाग क्रमांक 102 मधून भारतीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझं नाव धनाजी शिवाजी खराडे आहे. चिबिडीतून 102 या प्रभागातून अर्ज भरलेला आहे. माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना हे मी आवाहन करतो की मी एक उच्च शिक्षित तरुण असून सीबीडीतील ज्या पालिका प्रशासनाशी रिलेटेड ज्या सुखसोयी आहेत त्या मी त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देईन. घरांशाहीची परंपरा जी एक सीबीडीमध्ये 102 मध्ये चालू आहे ती मी मोडीत काढायचा नक्कीच प्रयत्न करेन. उच्च शिक्षित तरुण एक समाजकार्यामध्ये पडल्यानंतर काय करू शकतो हे मी दाखवून देईन. या प्रसंगी विलासराव कदम सर, सेवा दलचे ज्येष्ठ नेते ND वाघमारे तसेच स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. बेलापूर गावचे कार्यसम्राट नगरसेवक अमित पाटील यांच्या सौभाग्यवती साक्षी अमित पाटील यांनी प्रभाग क्रमांक 101 मधून काँग्रेसतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रचंड जल्लोषात दाखल केला. मी आज प्रभाग क्रमांक 101
मधून उमेदवारी अर्ज भरला आहे काँग्रेस पार्टीकडून. काय जेवढे त्यांची समस्या आहेत नागरिकांची ते लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करीन. माझे हस्बंड नगरसेवक होते तिथले, त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या सपोर्टनी मी जे काय करता येईल मला मी त्या नागरिकांचं सेवा करता येईल मला. या प्रसंगी प्रभागातील रहिवाशांनी तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरामॅन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. प्रभाग क्रमांक 106 मधून पूनम मिथुन पाटील यांनी काँग्रेसतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रचंड जल्लोषात दाखल केला. मी वॉर्ड क्रमांक 106 मधून काँग्रेस पक्षातर्फे मी आज अर्ज भरलेला आहे. मी निस्वार्थीपणाने या पक्षाचं काम करायची मला संधी मिळाली आहे आणि मला विश्वास आहे की इकडची जनता मला निवडून देईल. या प्रसंगी प्रभागातील रहिवाशांनी तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. भारतीय जनता पार्टीची नवी मुंबई जिल्ह्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे सीव्ही रेड्डी यांनी सीबीडी प्रभाग क्रमांक 104 मधून भाजपा शिवसेना युतीतर्फे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 104 से मैं उम्मीदवारी दाखिल किया हूँ. भारतीय जनता पार्टी का अधिकृत उम्मीदवार. एक अच्छा उम्मीदवार को आप चुना के लाइए जो आपका बीच में रहेंगे, आपका जो भी समस्या है वो निवारण करेंगे. ऐसा उम्मीदवार को आप चुना के लाएंगे, ऐसा अपील करूंगा. या प्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. समाजसेविका सुरेखा अशोक नरबागे यांनी सीबीडी प्रभाग क्रमांक 103 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे समर्थकांच्या जल्लोषात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी सौ सुरेखा अशोक नरबागे प्रभाग क्रमांक 103 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रभागातून जनतेची निस्वार्थपणे सेवा करता यावी यासाठी मी निवडणुकीत सहभागी होत आहे. गणेशजी नाईक, ज्येष्ठ नेते शाहू अनिल साहेब, युवा नेते विनीत पालकरजी यांच्या मार्गदर्शनातून पुढील वाटचाल करणार असून प्रभागातील सुजाण जनता राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून मला बहुमताने निवडून देतील असा मला ठाम विश्वास है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हमारे एरिया में हमारा सीबीडी का अंदर अभी तक कोई दूसरा झंडा ऊंचा रहने के लिए हमने कभी दिया है क्या? अभी देने वाला भी नहीं. सीबीडी का तीनों सीट अशोक गुर के 550 वोट से, डॉक्टर जयाजीनाथ 350 वोट से, तीनों वोट सुन के आएगा. या प्रसंगी प्रभागातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. ज्येष्ठ नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा उपमहापौर अशोक गावडे यांनी नेरूळ प्रभाग क्रमांक 109 मधून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रचंड उत्साहात दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 109 च्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी प्रथमतः नवी मुंबई महापालिका ही एक स्वराज संस्था ही संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपला आणि आपल्या विभागाचा विकास होत असतो. नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये एक कुशल नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व आणि नागरिकांना कधीही अवेलेबल असणारं प्रतिनिधित्व त्यांना लाभावं ही एक माझी खऱ्या अर्थाची अपेक्षा आहे. आणि अशा प्रतिनिधीकडून आपल्या विभागाचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी एक चांगल्या अभ्यासू प्रवृत्तीच्या उमेदवाराला लोकांनी बहुमताने पाठिंबा देऊन त्यांनी आपलं अमूल्य मत अशा उमेदवाराला देऊन आपल्या विभागाचा, आपल्या या नगरीचा विकास करावा असे माझे एक आव्हान राहील. या प्रसंगी अशोक गावडे यांसमवेत अनिल बोरकर, अविनाश चव्हाण, सायली चव्हाण, रामचंद्र महाडिक तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर विभाग कार्यालय. माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक असणारे रत्नाकर कुदळे सर यांनी प्रभाग क्रमांक 111 मधून भारतीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक 111 मधून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी अर्ज दाखल केलेला आहे. आपल्या या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये गटार, मीटर आणि वॉटर हा प्रश्न कधीच नसतो. इथले मूलभूत प्रश्न असतात, लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रश्न असतो. आजही आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रापासून अनेक विद्यार्थी बाहेर भटकलेले आहेत. अशांना एकत्र येऊन एक सुशिक्षित आणि देशातला नागरिक बनण्याचं सर्वात पहिलं कर्तव्य माझं असेल. कारण की मला असं वाटतं की प्रत्येक नागरिक हा सुजाण जर झाला तर ऑटोमॅटिक त्या प्रभागाची वाढ होत असते आणि तो प्रभाग वाढला जातो. त्यामुळे माझा सर्वात पहिला मुद्दा असेल की शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करेन. आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. नवी मुंबई जिल्ह्यामध्ये प्रभागामध्ये आज आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. तर अशा अनेक प्रश्न जे समाजाच्या जवळचे आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं आणि महानगरपालिकेमध्ये ते प्रश्न सोडवण्याचं काम नगरसेवकांनी केलं पाहिजे. नगरसेवक म्हणजे हा नगराचा सेवक असतो आणि जर हे ठरवून जर त्याने काम केलं तर नक्कीच नगराचा विकास होईल असं मला वाटतं. माझ्या प्रभागामध्ये मला संपूर्ण लोकांचं सहकार्य आहे आणि नक्कीच मी निवडून येईल असा मला आत्मविश्वास आहे. या प्रसंगी उमेदवार रत्नाकर कुदळे सरांच्या समर्थनासाठी प्रभागातील रहिवासी व स्थानिक काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन बेलापूर विभाग कार्यालय.